आगामी 2024-25 म्हणजे जी भरती आपली होऊ घातलेली त्याच्यामध्ये मीरा भाईंदरचा पेपर कसा येऊ शकतो याच्यावर मी अवलोकन केलं आणि त्याच्याबद्दल बोलतो. लक्षात असू दे मित्रांनो, जर मीरा भाईंदरचा जर विचार केला तर मीरा भाईंदरचा मागील 2 वर्षापासून जो पेपर पॅटर्न होता तो अभ्यासक्रम होता. तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर विचार केला मित्रांनो, गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान या 3 विषयांवर पूर्णपणे फोकस केलेला होता. लक्षात असू द्या. त्यावेळेस तिथले ते सीपी होते तर पाठक सर होते. लक्षात असू द्या. आता ते बदलले, त्यांच्या जागी नवीन सीपी आले जे सोलापूरवरून आले, पंढरपूरवरून आले. लक्षात असू द्या. मग त्यांनी ज्यावेळेस मागील सोलापूरचा पेपर त्यांनी म्हणजे काढला होता तर त्या पेपरची काठिण्य पातळी ही एकदम अवघड पण नव्हती, एकदम मिडियम पण नव्हती. म्हणजे पेपर एकदम सरळ होता. पेपर कसा होता? सरळ होता. लक्षात असू द्या. या वर्षी पण पेपर कसा येऊ शकतो मी पटकन सांगतो. या वर्षी मीरा भाईंदरचा पेपर पॅटर्न मित्रांनो लक्षात असू द्या, जसा नवी मुंबईचा पेपर असतो म्हणजे मीडियम लेवलचा. कसा? मीडियम लेवलचा, जास्त अवघड नाही, जास्त सोपा नाही, मीडियम लेवलचा. म्हणजे साधारण एखाद्या मुलाला किंवा मुलीला त्या ठिकाणी 40+ मार्क पडले तर एखादी मुलगी असेल तिला 80 किंवा 82 मार्कावरती सिलेक्शन होणार आणि एखादा मुलगा जर असेल तर तो मुलगा 85 किंवा 87 मार्कावर सिलेक्शन होऊ शकतं मीरा भाईंदरच्या पेपरमध्ये. लक्षात असू द्या मित्रांनो. त्याच्यानंतर या वर्षी जर बघितलं मीरा भाईंदरच्या पेपरमध्ये सर्वात महत्वाचं जीके साठी जर तुम्हाला कोणता संदर्भ घ्यायचा असेल तर तुम्ही प्रकाश गायकवाड सरांचा ठोकळा वाचू शकतात. मला असं वाटतं की तो ठोकळा मीरा भाईंदर वाल्यांसाठी एकदम बेस्ट आहे. लक्षात असू द्या. आणि गणितासाठी जर तुम्हाला कोणतं पुस्तक पाहिजे असेल तर त्या ठिकाणी पंढरात राणे सरांचं पुस्तक एकदम बेस्ट आहे. लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्तेसाठी अनिल अंकलिगी चैताली पब्लिकेशनचं पुस्तक आहे, ते पण एकदम बेस्ट. लक्षात असू द्या. आणि मराठीसाठी मित्रांनो बाळासाहेब शिंदेचं पुस्तक ठीक आहे, पण ज्यावेळेस पाठक सर होते मीरा भाईंदरला त्यांनी मोरा वाळंबेचा या पुस्तकाचा संदर्भ घेतला होता. काय घेतला होता? संदर्भ घेतला होता. त्याच्यामुळे यावर्षीचा पेपर इझी पण नाही, जास्त अवघडही नाही, मीडियम पेपर येऊ शकतो. त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी मीरा भाईंदरला फॉर्म टाकला असेल त्यांनी डोक्यामध्ये एक ठेवायचं, मुलगी असेल तर मला 80+ मार्क घ्यायचे आणि मुलगा असेल तर कॅटेगरीमध्ये 85-87 ओपन कॅटेगरीचा मुलगा असेल तर त्याने 90 मार्काचा पेपर मला काढायचा हे डोक्यात ठेवा मित्रांनो. असाच नवीन व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी मुंबई पोलीस बद्दल बोलणार आहे.